त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण सुरू करणार आहोत वर्ष राशी भविष्य जे मिथुन राशीचं असणार आहे 2024 चं। आतापर्यंत जर आपण आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक बघितल्यानंतर करा, पण सबस्क्राईब करा जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर। कारण काय होतं, प्रत्येक जण बघतायत, आपल्या राशीचं बघतायत, व्ह्यूअर्स असतात पण तितके लाईक्स होत नाहीत। मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, फक्त एक लाईक करायचं आहे, बघितलंय आपल्याला आवडत असेल, नाही आवडलं तर आपली तशी कमेंट करा की बाबा नाही गुरुजी आपलं या बाबतीचं तितकं परफेक्ट येत नाही किंवा चुकतंय किंवा काय असेल तर आपल्याला त्या कमेंट करून सुद्धा आपण सांगू शकता। चला तर सुरू करूया वर्ष राशी भविष्य मिथुन राशीचे। त्याआधी प्रत्येक राशीचा मी जसा स्वभाव सांगतोय माझ्या अभ्यासाप्रमाणे गुणदोषासहित जो काय स्वभाव आहे तो आपण पहा, आपल्याला जर पटत असेल तर ठीक आहे, काय त्याच्यामध्ये जर आपल्याला सुधारणा करता येत असेल तर सुधारणा करता येईल, यासाठीच आपल्याला तो साधारणतः मिथुन राशीचा स्वभाव मी आपल्याकडे सांगतो। तर ही मिथुन राशी मालिकेतली तिसरी रास आहे आणि बुध ग्रहाच्या अंमलाखाली येते। तर जाणून घेऊया आपण याचा स्वभाव कसा असतो सर्वसाधारणतः। आणि हे स्वभाव मिथुन राशीला पटेलच असं नाहीये, तर तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी मिथुन राशी असेल तर पटेल कदाचित, किंवा बाकी लोक बघतील आणि त्यांना ते पटेल, कारण हे पटकन एक्सेप्ट करणारी रास नाहीये सगळ्या गोष्टी, हे लक्षात घ्या। तर बुधाच्या अंमलाखाली रास येते, बोलका स्वभाव, सतत विद्यार्जन करणे, काही ना काहीतरी शिकत राहणे, शिकण्यात त्यांचा कल चांगला असतो, आत्मसात करणे, शिकत राहणे, परंतु काय करतात ते एक ना धड वारावर चिंता अशी परिस्थिती यांच्यात कदाचित होत राहते। म्हणजे जर ते लग्न राशी वर्ण सुद्धा आहे की चंद्र राशीचं भविष्य असतं, तर त्याप्रमाणे जर लग्न राशी जर आपण चेक केले तर जास्त प्रामुख्याने आपल्याला ते दिसून येईल। उत्तम बुद्धिमत्ता, पण संशय वृत्ती, कारण कन्या रास आणि मिथुन राशी दोघे राशींचा स्वामी बुधच आहे। आता ह्यांचं कसं आहे, संशय वृत्तीमुळे सतत गोंधळलेला अशा प्रमाणे ते राहतात, गोंधळलेले असतात। सतत ही राशी संशय वृत्तीमुळे आपलं नुकसान करून घेत असते। त्याचबरोबर विद्या, विद्वत्ता हे सगळं मिळवण्यासाठी सतत त्यांची धडपड असते, धडपड राहते, त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात। उत्तम वक्तृत्व करणे, बोलणे, सावकाश बोलणे, समजून बोलणे, समजून सांगणे, असे यांच्याकडे चांगले गुण असतात। भाषण करणे, एखादी गोष्ट पटवून सांगण्यात हे पटाईत असतात। बहुधा खरे बोलणे हा त्यांचा स्थायी स्वभाव असतो, खरंच बोलतात ते, पण बोलताना असं बोलतात की समोरचा दुखावतो। मग ती एक कला त्यांच्याकडे येत नाही किंवा ते त्यांना जमत नाही की कसं बोलावं। कसं असतं, माझं तरी मत असं आहे, आपण स्पष्ट बोला, पण समोरच्याचे आणि आपले नाते नष्ट होणार नाही असे बोला। असं जर जमत असेल प्रत्येकाला बोलण्यासाठी, फक्त मिथुन राशीचा नाहीये, पण मिथुन राशीचा दोष असा आहे की ते खरं बोलतात, त्याबद्दल प्रश्नच नाही, खरं बोलावं, पण पटकन बोलून कोणासमोर बोलावं, कसं व्यक्त व्हावं ह्याकडे जरासा त्यांचा कल बरोबर असत नाही। तर त्यामुळे सतत असल्या बोलण्यामुळे आपल्या जवळची व्यक्ती कायम गमावून बसतात। आता मित्र जर चांगला असेल तर मित्राला पण असं काहीतरी टोचून बोलणार की तो मित्र यांच्यापासून मैत्री तोडण्याचा प्रयत्न करा, पण ह्यांचं चूक असत नाही, वृत्ती चुकीची असते, सांगण्याची पद्धत चुकीची असते, म्हणजे ह्यांच्या खरेपणाला हा सुद्धा एक दोष आहे, तर गमावून बसतात। यांचा शुक्र जर बलस्थानी असेल, म्हणजे चांगल्या स्थानी असेल, तर यांना कलेची विशेष आवड असते। हे सर्व प्रकारच्या कलेमध्ये कार्यरत असतात, कार्य करत राहतात, चांगली चांगली कामं करतात कलेची, म्हणजे नाटकामध्ये सुद्धा, बोलण्यात सुद्धा, एखादी चित्रकला म्हणा, एखादं काही लिखाण म्हणायचं चांगलं उत्तम त्यांना जर शुक्राचं त्यांना जर हे मिळालं तर भाग मिळाला किंवा शुक्राची साथ मिळाली तर चांगल्या गोष्टी होतात। सर्व प्रकारची विद्यार्जन करण्यामध्ये माहिरच असं नसतात, पण प्रत्येक शास्त्राचा थोडा 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 अभ्यास करून त्यांच्याकडे साधारणतः त्या प्रकारची बुद्धिमत्ता किंवा एखाद्या अभ्यास वृत्तीने त्यांच्याकडे एखादा अनुभव सुद्धा असतो आणि ते लोकांकडे शेअर करतात, सांगतात, सतत लोकांना ते सांगून चांगल्या गोष्टीसाठी प्रेरित सुद्धा ही व्यक्ती करते। आता सर्वच प्रकारचं शिक्षण घेते, पण एक ना धड वारावर चिंता यांच्या बाबतीत सुद्धा होत राहतं, कारण जे काय शिक्षण घेतलंय मूळ शिक्षण, त्या शिक्षणावरच तर ते उपजीविकेची सेवा करतील असं यांच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक वेळी घडेलच असं नाहीये, तर ते शिकतात एक किंवा काम एक वेगळंच करावं लागतं, अशाही प्रकारांच्या बाबतीत घडतात। ह्या राशीची लोक सतत शत्रूंवर विजय मिळवतात, ते मग कशाही पद्धतीने, मग नाटकी पद्धतीने करतील, काहीतरी रचना करतील, काहीतरी घडवतील,
किंवा त्यांना हाणून पाडण्यासाठी प्रकारचे त्यांच्याकडे चालाकी चांगली असते शत्रूला हाणून पाडण्यासाठी, त्याचा ते चांगला उपयोग करतात. परंतु काही गोष्ट केल्यानंतर म्हणजे शत्रूंवरती विजय मिळाल्यानंतर सुद्धा यांना मानसिक समाधान मिळत नाही. अशाही गोष्टी यांच्या बाबतीत काही काही वेळी घडत राहतात. मिथुन राशीची व्यक्ती सतत विरुद्ध लिंगी म्हणजे स्त्री असेल तर पुरुषाकडे, पुरुष असेल तर स्त्रीकडे आकर्षित करण्याच्या बाबतीत एकदम पटाईत असतात, आकर्षित करून घेतात. विरुद्ध लिंगी ते सतत काही ना काहीतरी छाप पाडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना त्याच्यावरती छाप मिळते सुद्धा. लोकप्रिय त्यांच्यावरती केंद्रित होतात किंवा बघतात त्यांच्याकडे किंवा आकर्षित होतात. या गोष्टी त्यांच्याबद्दल मिथुन राशीच्या बाबतीत घडतं. या राशीची देवाबद्दलची श्रद्धा किंवा देवाबद्दल काही अर्चना किंवा देवाबद्दलच्या काही गोष्टी असतात ना, सेम गरजेनुसार बदलत राहतात. शेअर मार्केट सारखे. आता कसं आहे म्हणजे कुठून जास्त आता अमुक देवाची आराधना केल्याने अमुक गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते किंवा फास्ट होतात एखाद्याने जर सांगितलं, तसंच सेम यांच्या बाबतीत सुद्धा होत राहतं. आणि त्यानुसार ते शक्यतो करत नाहीत, पण जर त्यांचा ताळमेळ बसला किंवा नाही मनासारखं झालं ते पटकन देव सुद्धा बदलतील. पटकन त्यांची श्रद्धा सुद्धा त्यांच्या सोयीनुसार गरजेनुसार ते बदलत राहतात. या राशीचे जातक आपल्या सोयीनुसार आपल्या आवडीनुसार व्यवसाय धंदे करतात आणि त्या व्यवसायामध्ये त्यांना नक्कीच लाभ सुद्धा मिळतो, कारण त्यांची आवड असते, जिद्द असते त्या मागची. आणि त्यामुळे हे जातक त्या व्यवसायात सुद्धा चांगल्या प्रकारे आपली जडण म्हणजे नेतृत्व किंवा कर्तृत्व करू शकतात, दाखवू शकतात आपण त्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रकारे करून. पण त्यांना त्याची आवड असायला पाहिजे. जर जबरदस्तीने एखादा व्यवसाय किंवा एखादी गोष्ट त्यांना करायला सांगितलं तर त्यांच्याकडनं ते पूर्ण होत नाही आणि त्यांना यश मिळत नाही. ज्याने त्याच्यावर अपेक्षा ठेवली असेल त्यांच्या सुद्धा अपेक्षा भंग होतात. या राशीचे जातक दुसऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करतात, हे मात्र खरं आहे यांच्याकडनं. जर तुमची एखादी मित्र मैत्रीण जर मिथुन राशीची असेल ना, तर तुम्हाला एखादं मार्गदर्शन करणं, ऍडवाइस देणं खूप चांगल्या पद्धतीने त्यांना जमतं. चांगल्या पद्धतीने ते समजून सांगतात, चांगल्या उदाहरणासहित ते सांगतात. परंतु ही व्यक्ती स्वतःसाठी जेव्हा काहीतरी करते ना, स्वतःसाठी काहीतरी करून घेते ना, त्यावेळी मात्र त्या व्यक्तीला ते लाभत नाही किंवा तीच थेरी तिच्यावरती यूज करू शकत नाही किंवा होत नाही. खरं म्हणतात तर मी तुम्हाला एक अनेक उदाहरण सांगतो. कसं आहे, मी माझं व्यक्त होणं सुद्धा याच्यात आहे की माझे अनुभव सुद्धा आपल्याकडे शेअर करतोय. ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीत सिद्धता प्राप्त झालेली असते ना, ही फक्त मिथुन राशीबद्दल सांगत नाही, सर्वांबद्दल सांगतोय. तर त्या गोष्टीची सिद्धता प्राप्त झाल्यानंतर ती सिद्धी ती स्वतःसाठी कधीच उपयोग करू शकत नाही. मी जर एक उत्तम ज्योतिषी आहे, मी लोकांना मार्गदर्शन करतोय, तर मी माझ्या ज्योतिषशास्त्राचा फायदा मी माझ्यासाठी करून घेऊ शकत नाही. अशाच गोष्टींना सिद्धी प्राप्त होते, अशाच व्यक्तींना सिद्धी प्राप्त होते. ज्यावेळी तुम्ही लक्षात घ्या, ज्याच्याकडे भरपूर टॅलेंट आहे पण ते स्वतःसाठी उपयोग करू शकत नाहीत, तर त्याचं टॅलेंट चांगलंच असणार, कारण तो दुसऱ्यासाठी. का थोड्या लोकांना ह्याने जर स्वतःसाठीच काही नीट करू शकला नाही तर दुसऱ्यांसाठी काय करणार, हे खोटं आहे. उदाहरणार्थ संन्यासी सुद्धा घ्या ना, संन्यासी जगासाठी खूप काही करू शकतात पण स्वतःसाठी उपभोगाला ते काहीच करत नाही. अशा काही गोष्टी ह्या मिथुन राशीच्या लोकांना लाभतात किंवा लागतात किंवा लागू पडतात. एखादा मित्र किंवा मैत्रीण मिथुन राशी जर आपल्याला असेल ना, किंवा ही व्यक्ती मिथुन राशीची उत्तम चांगली मैत्री होऊ शकते. त्यांच्याकडे आपण चांगल्या गोष्टी शेअर करू शकतात एक मित्र म्हणून. ते कधीही दुसऱ्याला त्या गोष्टी सांगणार नाही, जीव गेला तरी ते सांगायला जाणार नाही, ते त्यांच्या मनात शेवटपर्यंत तशाच ठेवतील, त्याचा अपप्रचार करणार आहे. हा, मात्र तुम्ही सांगितलेली गोष्ट जर मनातली त्यांना असेल ना, तर तुम्हालाच हॅरेसमेंट करून किंवा तुमच्याकडनं त्या ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतील, फक्त तुम्हाला. हा, दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्या गोष्टींना नाही किंवा दुसऱ्या गोष्टीतून नाही. आता तुम्ही एक गुपित गोष्ट जर त्याला सांगितलीच तर त्याचा फायदा त्याला कसं होणार याच्यासाठी तो कल बघेल, परंतु तुमचा फायदा गैरफायदा करून घेऊन दुसऱ्याला त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी ती करणार नाही. त्यामुळे मिथुन राशीची व्यक्ती एक चांगला मित्र होऊ शकते, चांगली मैत्रिणी होऊ शकते. तुम्ही त्यांच्याबद्दल त्यांच्याबरोबर चांगल्या गोष्टी शेअर करू शकता. जर आपल्याला मन मोकळं करायचं असेल, सांगायचं असेल, तर तुम्ही त्यांच्याकडे बोलू शकता. ते कधीही दुसऱ्याला सांगणार नाही. अशा सुद्धा या मिथुन राशीचे जातक असतात. आता ते सुद्धा कसं आहे, लग्न कुंडलीवरनं पण ठरतं, हेही सांगतात. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर एखादी त्याची मिथुन राशीची मिळाली असेल, गावभर ढिंडोरा पिटते काहीतरी सांगितलं, तर तो लग्न राशी सुद्धा त्याची वेगळी असू शकते. नक्षत्रामध्ये सुद्धा फरक पडतो, हेही लक्षात घ्या. असं सर्वसाधारण ह्या मिथुन राशीच्या जातकांचा मी केलेला अभ्यास किंवा माझ्याकडे आलेले क्लायंट्स, माझ्याकडे येणारे पत्रिका बघणारी लोक किंवा माझ्या आयुष्यात असलेले बरेच मिथुन राशीची लोक आहेत, तर अशा मिथुन राशीच्या लोकांच्या बद्दलचे जे मला माझ्या अभ्यासाने जे वर्तन करता आले, त्याच्यात चांगले गुण पण मी तुम्हाला सांगितले, वाईट गुण पण सांगितले. कसं असतं, गुण हे आपले आपण ठरवू शकत नाही. आपण आपल्याला जर तुम्हाला त्याच्यात चांगले पॉईंट्स असतात ना, ते तुम्हाला आज पटते, पण एखादा पॉईंट पटणार नसेल ना, तर तुम्ही सांगणार नाही 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 मी असं नाहीये, माझ्यासारखं नाहीये, एक काहीतरी चुकीचं सांगतायत काय गुरुजींना, ते अभ्यास नाही असं तुम्ही सांगू शकता. हे प्रत्येक राशीची लोक करतात. याचा मला उत्तम अनुभव आहे. मी जेव्हा त्यांच्याबद्दल चांगलं सांगतो, हा मी असाच आहे, तू असं करतोस भाई चुकतं, नाही गुरुजी माझ्याकडनं तसं सहसा असं घडत नाही. जे ह्या प्रत्येक राशीमध्ये हे असतं की आपले गुण हे मात्र चांगले असतात, दोष हे आपले नसतात. ते दोष आपले नसतात म्हणून ते लोक दुसरी काढतात ना, अशा काही गोष्टी. आता सर्वसाधारण मिथुन राशीबद्दल मी तुम्हाला हे सांगितलं. आता पाहूया
मिथुन राशीला 2024 हे वर्ष कसं असेल, काय करायचं आहे, काय करू नये, काय सावधान बाळगायला हवं. मिथुन राशीला 2024 हे वर्ष आता कॅलेंडर प्रमाणे आंग्ल वर्षाप्रमाणे आपल्याला राशी वर्तवावं लागतं, कारण त्याप्रमाणे सर्व युनायटेड म्हणजे जग जसं चाललंय तसंच आपल्याला पाहिजे. कारण आपण चैत्र मासापासून जर आपण वर्ष राशी भविष्य सुरू केलं तर लोकांना तितकं पटत नाही किंवा लोक त्यावेळी बघत नाहीत. लोक बघतात 2024 पासून. पण आपलं खरं वर्ष जे आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या बदल घडणार आहेत किंवा ज्या काही गोष्टी घडणार आहे ना, तुम्हाला जानेवारीमध्ये त्याचा काही मोठा फरक जाणवणार नाही. तुम्हाला जाणवणार आहे तर आपल्या गुढीपाडव्यानंतर जेव्हा गुरुचं भ्रमण होणार आहे, म्हणजे मार्च एप्रिलच्या नंतर, मे महिन्यात वगैरे ह्याच्यानंतर आपल्याला या गोष्टी कटाक्षाने समजतील किंवा पटतील किंवा आपल्याला पाळावे लागतील. आता तितकासा मोठा फरक पडणार नाही. त्यानुसार आपल्याला खरी सुरुवात आपली जी आहे ती हिंदू धर्माच्या नवीन वर्षानंतरच आपल्याला सुरू होणार आहे, गुढीपाडव्यानंतर. मे महिन्यानंतर जे गुरुचे परिवर्तन आहे हे आपल्याला चांगली अनुभूती देणारं ठरेल. मे महिन्यानंतर मिथुन राशीला चांगली अनुभूती मी सांगतोय त्याप्रमाणे कदाचित येऊ शकते. तोपर्यंत आता जी स्थिती आहे तीच राहणार आहे, त्याच्यात काय मोठा आपल्याला फरक जाणवणार नाही. परंतु नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काहीतरी मतभेद होऊन अडचण निर्माण होऊ शकते. आपल्याला आता कदाचित परिवर्तन करावा लागू शकतो एप्रिल मेच्या आत, किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी, मोठ्या गोष्टी याच्यात सुद्धा आपल्याला कदाचित मोठे निर्णय घ्यावे लागतील, परिवर्तन घडवावं लागेल किंवा परिवर्तन करावं लागू शकतो किंवा बदल होईल. बदलानंतर आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने पुन्हा एक नवीन सुरुवात होईल व चांगल्या गोष्टी उशिरा का होईना पण आपल्या आयुष्यात घडायला सुरुवात होईल, याचा आपल्याला चांगला अनुभव यावर्षी येईल. आता आरोग्याच्या बाबतीत मी मुद्दाम सांगतोय का, आता आरोग्याच्या बाबतीत कटकट जी आहे आरोग्य बाबतीची ती आपल्याला फेब्रुवारी महिन्यात दिसून येईल. आणि काय दिसून येईल तर त्वचेची संबंधित जे आजार आहेत, एलर्जी म्हणा किंवा खाज येणे म्हणा, एखादा भाग तांबडा होणे, पांढरा होणे, काळपट पडणे किंवा बारीक फोड्या येणे, अशा काही केतूच्यामुळे ह्या गोष्टी घडणार आहेत. तर अशा काही गोष्टी आपल्याला त्या केतूच्या भ्रमणात किंवा केतूचे परिवर्तन होईल त्यावेळी जास्त कटाक्षाने जाणून येईल. तर आपल्याला आरोग्याबाबतीत जे दोष होतील किंवा आरोग्याच्या बाबतीत जे काही त्रास होणार आहे ते ह्या नंतर होतील आणि ते त्वचेशी संबंधित विकार होऊ शकते किंवा रक्ताच्या दोषामुळे सुद्धा आपल्याला होऊ शकतं. तर ह्याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आरोग्यासाठी धन खर्च करावा लागेल किंवा सतत कुटुंबामध्ये काही ना काही कारणामुळे मोठमोठे खर्च करावे लागू शकतात. तशी आपली मानसिक तयारी ठेवा आणि भांडवल तसं ठेवा आपल्याकडे की आपल्याला खर्च करावा लागेल. तर अनावश्यक खर्च करणे आपण टाळा, जिथे गरजच नाही अशा गोष्टीकडे आपण खर्च आतापासून जर टाळला, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी पासून जर टाळला त्याचा पुढे त्रास होणार नाही. आणि फेब्रुवारी नंतर सरकार दरबारी असलेली आपली सर्व कामे पूर्ण होताना आपल्याला दिसतील किंवा आपल्याला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल किंवा सरकारकडनं काहीतरी फायदा घ्यायचा असेल, शासनाकडनं काहीतरी फायदा घ्यायचा असेल तर असे करण्यासाठी, असे फायदे घेण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावा लागणार आहे, म्हणजे बरं मेहनत करावी लागणार आहे. आणि असे विशेष प्रयत्न केल्यानंतरच आपल्याला त्या गोष्टी मिळतील, यश सुद्धा मिळू शकते. ह्या वर्षी परत फेब्रुवारी मार्च नंतर म्हणजे एप्रिल नंतरच्या काळामध्ये मान सन्मान वाढेल, नाव लौकिक होईल. जुलै नंतर आपल्याला अचानक खूप मोठा निर्णय घ्यावा लागतील आणि हे निर्णय आपल्याला आयुष्यात बदल करणारे ठरणार आहे. म्हणजे जो काय आता तुम्ही जुलै नंतर निर्णय घ्याल कामाच्या बाबतीत, आयुष्याच्या बाबतीत, संसाराच्या बाबतीत किंवा XYZ जे काय सराउंडिंग गोष्टी आहेत, मोठे निर्णय हे जे काही घेणार त्याच्यानंतर आपल्याला मोठा आयुष्यात बदल सुद्धा घडणार आहे आणि होणार आहे. त्याचबरोबर मोठी खरेदी म्हणजे राहते घर, वास्तू या संबंधित आपल्याला प्रश्न उपस्थित राहू शकतात. नवीन वास्तू घ्यावी लागू शकते, कदाचित असलेली वास्तू सोडावी लागू शकते, कदाचित आपण सध्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणावर सुद्धा आपलं परिवर्तन होऊ शकतं, जावं लागलं म्हणजे जावं लागेल, सोडावं लागेल, अशा काही गोष्टी. मग नोकरीच्या संबंधित असून दे किंवा राहत्या घरासंबंधित असून दे, व्यवसायासंबंधित असून दे, व्यवसायाच्या जागेसंबंधित असून दे, अशा गोष्टी कदाचित घडू शकतात. जर आपण शालेय शिक्षण किंवा उच्च माध्यमिक शिक्षण किंवा शिक्षण जे घेतले जे उपजीविकेचं साधन आहे अशासाठी घेतलेले शिक्षण, एखाद्या डिग्री, ह्याच्यात आपल्याला मनानुसार नोकरी मिळणं जरासं कमी वाटतंय किंवा अन्यथा कमी दर्जाची नोकरी सुद्धा आपल्याला ह्यामुळे करावी लागू शकते काही कारणामुळे, हेही लक्षात ठेवा. त्याचबरोबर विवाह इच्छुकांचे विवाह असल्यास, विवाह ज्यांचा करायचा इच्छा आहे, विवाहाचे इच्छुक आहेत असल्याना थोडासा विवाहामध्ये विलंब होऊ शकतो किंवा मनासारखा जोडीदार न मिळणे
किंवा विलंब होणे, काहीतरी XYZ, पण ते काय लग्नासंबंधीचे काय विषय आहेत ते तितके तुमच्या मनासारखे कदाचित घडणार नाही किंवा तुम्हाला ते समाधानकारक असणार नाहीत. अशा काही गोष्टी नवदाम्पत्यासाठी, म्हणजे नवीन लग्न जे करणार आहेत, विवाह करणार त्यांच्यासाठीच आहे. आणि त्याचनंतर जर नवदाम्पत्य ज्यांची लग्न कार्य झालेले, पुन्हा दुसरी संततीचा सुद्धा आपण विचार करू शकतो. जर संतती झालेलीच नसेल तर सुद्धा आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतो, त्याच्यासाठी सुद्धा आपण निर्णय घेऊ शकता. इच्छा असल्यास त्यात आपल्याला यश मिळेल. परत मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे की कुठलेही मोठे निर्णय घेताना, जबाबदारीचे निर्णय घेताना जरासा सांभाळून विचार करूनच घ्या. एखादा निर्णय आपला फसू शकतो किंवा फसगत होऊ शकते किंवा एखादी आमिष दाखवल्यामुळे आपण ते घेतलेले असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पश्चातापाची पाळी येऊ शकते किंवा घडलेल्या गोष्टीतून, एखाद्या पास्टमध्ये घडलेल्या गोष्टीतून सुद्धा पश्चाताप आपल्याला घडू शकतो. त्यामुळे आपल्याला सावध राहून निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ किंवा चुकीचंच बोलल्यामुळे, हेही सांगतोय प्रत्येक वेळी कसं असतं, आपल्या बोलण्याचा चुकीचाच अर्थ समोरचा व्यक्ती घेतो असं नाहीये, पण तुम्ही सुद्धा चुकता एकदा. तेव्हा आपल्या चुकीचे बोलणे किंवा चुकीचा बोलण्याचा अर्थ घेऊन सुद्धा कदाचित यावर्षी कायमस्वरूपी एखाद्या व्यक्तीबरोबर आपला गैरसमज वाढून घेऊन कायमस्वरूपी नाते दुरावण्याची सुद्धा शक्यता वर्तवता येते. म्हणजे होणार नाही असं सांगता येत नाही, हे होऊ शकतं. त्यामुळे आधीपासून आपण बोलताना थोडासा विचार करा. नाते तुटण्याची, दुरावण्याची शक्यता आहे, याकडे आपल्याला लक्ष द्या. आता विद्यार्थी वर्गांबद्दल आपण बोलूया, जे शिक्षण घेत आहेत, नॉलेज घेत आहेत. जर विद्यार्थी वर्गाला अभ्यासात जास्त यश मिळण्याकरिता किंवा अडचण येत असेल तर आपण ध्यान साधना याचा लाभ करून घ्या. द्विधा मनस्थिती होत असेल, अभ्यासात मन लागत नसेल, चंचलता वाढलं असेल, अभ्यास सोडून इतर काही गोष्टी जर रमला असेल, अशा गोष्टीतून सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. तर त्यावेळी सध्या आपण ध्यान साधना करणं खूप गरजेचं आहे, मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. जर जमत असेल तर ते करा, याच्यातून आपल्याला फायदा होईल. विद्यार्थी वर्गाला खूप साऱ्या गोष्टी शिकता येतील, नवीन गोष्टी आत्मसात करता येतील. त्याचप्रमाणे व्यावसायिकांना शक्यतो स्वतःहून कुठलेच मोठे बदल आपण व्यवसायात सध्या करायला जाऊ नका. स्वतःहून म्हणतो म्हणजे तुमच्या बुद्धीने. कदाचित काय आहे, तुम्ही तुमच्या बुद्धीने काहीतरी बदल करायला जाल, वरिष्ठ किंवा आपले भागीदार, जोडीदार जे असतील ते मग त्याच्यामध्ये काहीतरी, कारण मी आधीच सांगितलं की काही निर्णय आपले चुकणार आहेत सध्याचे, तर हे लोक आपल्यावर ब्लेम करतील आणि सांगतील नाही तुझ्यामुळे झाले, पूर्ण खापर आपल्या डोक्यावर पडलं जाऊ शकतं. म्हणून स्वबुद्धीने काही निर्णय घ्यायला जाऊ नका. दुसऱ्याचं मार्गदर्शन घ्या. मार्गदर्शनानंतर जर आपण ते बदल घडवू शकतात किंवा त्यांचा एकूण बदल घडवू शकतात किंवा आपोआप काहीतरी घटना घडून बदल घडतायत किंवा घडवावे लागतायत तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच फायदा होईल, काही टेन्शन नाही. व्यवसायात सुद्धा कालानुसार ज्या गोष्टी घडतील त्यानुसार आपल्याला बदल घडून घेता येईल, आणि परंतु आपण त्यात सुद्धा सावधता बाळगणे खूप गरजेचं आहे. सर्वसाधारण 2024 हे वर्ष मिथुन राशीला सर्वसामान्यच असणार आहे. मोठं काही घडणार नाही, आणि जे काही घडणार आणि जे तुम्हाला मोठं घडल्यासारखं वाटेल हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच निर्णयामुळे किंवा चुकीच्या निर्णयामुळे किंवा चुकीचे बोलण्यामुळे घडणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्ही कोणालाही ब्लेम करू नका, कोणालाही दोष देऊ शकत नाही आणि देता येणारच नाही, कारण ते जे काही चूक घडणार आहे ते तुमच्याच नाही घडणार. जर तुम्ही सावध राहिला, तुम्ही नीट राहिला आणि तुम्ही सत्संग विवेक बुद्धीचा विचार करून शांतपणे निर्णय घेतला तर तुमचे निर्णय सगळे चांगले असतील, बरोबर असतील आणि तुम्हाला त्याच्यात मार्गदर्शन मिळेल. जे आता मी तुम्हाला सांगितलं, जे माझ्या अभ्यासाप्रमाणे मला सांगावंसं वाटतंय तसं. प्रत्येक ज्योतिषी आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगणार त्याच्या अभ्यासाप्रमाणे. मला वाटतंय त्याप्रमाणे आपल्याला वार्ता होतील आहे. ढोबळ म्हणाले लिहिले असतं सगळ्यांना पटेलच असं नाही, सगळ्यांना ते आवडेलच आहे असंही नाहीये. पण जर तुम्हाला काही गोष्टी पॉइंट्स पटले असतील किंवा वाटत असतील, जर विश्वास असेल ज्योतिषशास्त्रावर तर याच्यावरती आपण ते करू शकता. हे वर्ष मिथुन राशीला सर्वसामान्यच असेल, परंतु महत्वाचे निर्णय या गोष्टीला जास्त कारणीभूत ठरतात. आपल्यासाठी नक्की सामान्य आहे की काही विशेष हे वर्ष अधिक चांगले जाण्याकरता आपल्याला या वर्षी पूर्ण वर्षभर महाविष्णूंची आणि दत्त गुरूंची उपासना करत राहावी लागेल. जर याच्या आधी आपण सोडली होती, करत नव्हता, करायला मिळत नव्हती, तर पुन्हा महाविष्णूंची आणि दत्तगुरूंचीच नाही तर आपण ज्यांना गुरु मानतात, स्वामी समर्थ असतील किंवा इतर काही गुरु असतील ज्यांना आपण मानता, त्या आपल्या पंथाप्रमाणे आपण एखादे गुरुंना मानतात तर त्यांची सुद्धा आपण सेवा करा, त्यांची उपासना करा. यातून काय होईल माहिती तुम्हाला सांगतो, नक्की फायदा काय होतो उपासना केल्याने, हे प्रत्येक राशीला मी सांगणारच आहे. तर आपल्याला ज्या अडचणी येतील की नाही, प्रत्येक वेळी काय तुम्हाला किंवा अडचण होईल, द्विधा मनस्थिती होईल किंवा काहीतरी अडचण वाटते, आता काय करू, कसं करू, त्यावेळी ह्या उपासनेमुळे कोणतरी व्यक्ती का होईना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर तुमच्या पाठीची राहील. कारण आपल्या राशीवरती गुरूंची खूप मोठी कृपादृष्टी असते आहे. तर त्यामुळे गुरुस्वरूप व्यक्ती, एखादी व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करत राहील, आयुष्यात येईल, आपल्याला मार्गदर्शन करून आपले मार्गदर्शन केल्यानंतर आपल्याला आपल्या अडचणी सोडवण्यासाठी मात करता येईल. त्यामुळे शक्यतो आपण महाविष्णूंची आणि दत्तगुरूंची उपासना करा.
सर्वसाधारण मिथुन राशीचे मेन जे पॉइंट्स आहेत ग्रहचाराच्या बदलानुसार ते आपल्याला सांगितले. नक्की जर आपल्याला हे सांगितलेलं पटलं तर एक लाईक करा, आवडलं तर इतर मिथुन राशीच्या लोकांना हे शेअर करा. आतापर्यंत जर आपण माझे हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. जर हे काय पटत असेल तर नक्की करा. आपले कमेंट सुद्धा कळवा. काही गोष्टी असतील आपल्याला ज्या पटल्या नाही किंवा मार्गदर्शन असेल तर मी नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करेन. 2024 हे वर्ष आपल्याला खूप चांगले, आनंदाचे, भरभराटे जावं अशी मी दत्तगुरूंकडे प्रार्थना करतो. धन्यवाद.